ची जोडी सागर दरेकर मैदानावरती एक सिंगल घेतोय, सिंगल आली आहे. महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय जिथे मात्र हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली या टीमने घेतला आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. या आपण सुरेश मुनीमला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. सुरेश मुनीम, अभिनंदन, वेल प्लेड अँड वेल बोल्ड ऑल्सो. सुरेश मुनीमला आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. ही आकर्षक ट्रॉफी प्रथमतः देण्यात येईल. ही आकर्षक ट्रॉफी देण्यात येते. तदनंतर या आपण पुरस्कारामध्ये जिथे मात्र कॅप देतो आहोत. पुढचा पारितोषिक आपण देऊया ते अर्थात कॅप जी आम्हाला लाभली आहे. पृथ्वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही कॅप लाभलेली आहे जी आपण देतो आहोत. पुढचा पारितोषिक अर्थात दिला जाईल ॲटिट्यूड कलेक्शनच्या माध्यमातून लाभलेली ही आकर्षक आणि ब्रँडेड टी शर्ट्स आणि रिओच्या माध्यमातून हा एनर्जी ड्रिंक स्पोर्ट्स पार्टनर रिओ त्यांच्या माध्यमातून ही एनर्जी ड्रिंक आहे जी आपण देत आहोत. सुरेश मुनीमशी चर्चा करूया. सुरेश, काय म्हणशील, एकंदरीत महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला, परंतु अगदी त्याच वेळेला माझा प्रश्न असाही असेल ना की दोस्ती 11ची साथ सोडल्यानंतर महत्त्वाचं योगदान तुझं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आहे. दोस्ती 11 संघाबरोबरचे जे काही नातं होतं ते आणि आता जे काय पूजा डायग्नोस्टिक सेंटर बरोबरचं नातं आहे, काय म्हणशील कळंबोली प्रीमियर लीगमध्ये? सर 12 वर्षानंतर मी फर्स्ट टाइम वेगळ्या टीममध्ये खेळतोय. पण त्यांनी पण 26,000 पॉईंटला घेतलेला मला पण गेम करायचा होता. 2-3 मॅच बॅटिंग झाली नाही, पण एवढा महाग झाल्यानंतर पण खेळणं भाग्यच आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. कोणाला डेडिकेट करशील या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये? आणि कळंबोली प्रीमियर लीग तुझ्यासाठी काय, एका शब्दात काय सांगशील कळंबोली प्रीमियर लीगबद्दल? सर यंग प्लेअरसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. जेवढे चांगले खेळणार ते पुढे जातील इथून पण. विजय शेट साहेबांबद्दल काय म्हणशील? कारण स्वतः आयोजक आणि तुझ्यावरती गेले अनेक वर्षाचा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? सर भाई आहे ते आपले, त्यांच्याबद्दल किती बोलले तरी कमीच आहेत. आपल्याला कधी पण ते सपोर्ट करतीलच. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. सुरेश मुनीम होता ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित केलाय. एक बाची आणि त्यांची कन्या पाहायला मिळते, त्यांनाही आपण शुभेच्छा देऊयात. या मॅचकडे वळूयात, सामन्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करू. बॅटिंग करतोय हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली. डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन्स. एक महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. एका संघाने एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झालेला आहे. डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन, आदरणीय दिनकरजी पोपेडा साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो. फिल्डिंग करतोय मैदानावरती. दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या मालकीची संघ बॅटिंग करते आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेणं पहा ना किती जिकरीचं काम आहे. सागर दरेकर म्हणाला टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम बॅटिंग करू. स्क्रीनवरती तुम्ही व्यासपीठ पाहत आहे. या व्यासपीठावरती गेले 3 वर्षामध्ये मी इथे जुळलो आहे. 6वं पर्व आहे स्पर्धेचं. परंतु आयोजनातील प्रमुख 3 व्यक्तिमत्व किंवा त्यांचा परिवार कोणी जास्ती तर तुम्हाला व्यासपीठावरती क्वचितच पाहायला मिळेल. मग त्यामध्ये आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब असतील. हे बघा, हे खरं तरी ही 2 व्यक्तिमत्व आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. कृष्णाजी मोरे ज्यांना तुम्ही पाहत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे ती आकर्षक ब्रँडेड टी शर्ट्स, यावेळेचा फुलरलेनचा बॉल. दुसऱ्या बाजूला त्यांच्या साथीला संदीपजी खलाटे साहेब यांना तुम्ही पाहत होतात. दोन्ही मान्यवरांच्या दालनातील सर्वाधिक मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. एकाच वेळेला दोन्ही अगदी बिझनेसमॅन, प्रसिद्ध मराठी उद्योजक ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. सध्याच्या घडीला जे मात्र आपण पाहिलं ॲटिट्यूड कलेक्शन आणि प्रदीप स्पोर्ट्स एकाच वेळेला 2 खुर्च्यांमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑन साईडला केला, उंचही केला, लांब देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विक्रांत शिंदेच्या बॅटमधून षटकार. त्याच वेगाने बाहेर फेकून दिलाय विक्रांत शिंदे. 2 बॉल 6 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. संदीपजी खलाटे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात.
धावफलकावरती धावा जिथे मात्र 10 पाहायला मिळाल्या. स्क्रीनवरती आदरणीय ज्यांचं एक सर्वाधिक मोठं फ्लेक्स तुम्ही पाहता, किशोर शेठ खानावकर साहेब यांना तुम्ही पाहतात. रॉयल कळंबोली ज्या व्यक्तिमत्वाने मोठी केली ना, खरं तर एक बॅकबोन आहेत. आज जर का सुमित डोंगडे असेल, आकाश तारेकर असेल, मन्नी असेल, रामा असेल, प्रशांत खानावकर असेल, किंबहुना परेश कडके असेल, रायगडचा ढाणा वाघ, अगदी ज्या संघाने दिला ना, अनेक खेळाडूंना मोठं करणारं हे या संघाचं बॅकबोन स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. या स्पर्धेचं आणि या रॉयल कळंबोलीचा आधारस्तंभ. 10-1. यावेळेचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. कमी गतीचा टाकलाय. सुरेश मोहिते आलाय टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू डॉट बॉल. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला होता. हे दोन जिगरी मित्र आहेत, एकामेकाच्या अगेन्स्ट आले. आधी मॅचच्या आधी दोघे एका डगआउटमध्ये पाहायला मिळाले होते. टॉसच्या वेळेला देखील दोघांची भांडणं चालू होती, कारण टॉस दोघांना इम्पॉर्टंट होता. रिवाज केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. चलो, स्कोर कार्डवरती 31 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. बांधकाम क्षेत्रातील एक उद्योगपतींमधील एक सर्वाधिक मोठं आणि अग्रेसर नाव दिनकरजी पोपेडा साहेब यांचा संघ डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न, बादची आतली कडा घेतली आहे, सिंगल कंप्लीट होईल. भावेश उल्वेकर या संघाचं नेतृत्व करतोय. भावेश उल्वेकर KPL 2026चा सर्वाधिक महागडा खेळाडू आहे. 31,000 पॉईंटची त्याला बोली लागलेली पाहायला मिळाली आहे. परंतु आणखीन एक बाब पाहायला मिळते ना, डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन टीममध्ये विराट पोपेडा आणि त्याच वेळेला प्रणय पोपेडा हे या संघाचं नेतृत्व करतात. स्वामी निंबारकर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. खरं तर स्वामी सध्या दगडीला ही नाव चर्चेचा विषय राहतं. विजय शेठ खानावकर साहेब यांच्या पाठीमागे आणि कट्टर समर्थक म्हणून ज्यांना आपण सातत्याने पाहतो, स्वामी ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहता. धावफलकावरती 15 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. सुरेश मोहिते गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. 15-1. पुढचा बॉल यावेळेला सरळ बॅटने केला होता. नॉन स्ट्रायकर एंडला क्षेत्र जिथे मात्र खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा होता, त्याच्याच दिशेने केलेला फटका. धावफलकावरती 16. धावफलकावरती धावा जिथे मात्र 16 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. प्रणय पोपेडा आणि विराट पोपेडाबद्दलची मी चर्चा करत होतो, कारण दोन्ही बंधू एकाच संघामध्ये खेळतात. बाबांचा संघ, 2 चिरंजीव एकाच संघामध्ये पाहायला मिळतात. आणि विशेष करून कौतुकाची बाब आहे ना, ती दिनकर शेठ पोपेडा साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन असेल, अनेक युवकांचं प्रेरणास्थान, आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. डाऊन ग्राउंड केलाय. ऑन साईडला, लॉंग ऑनला सर्वाधिक KPLचा महागडा खेळाडू वेगाने आलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं. धाबा एकंदरीत मिळाल्यात. एकंदरीत 2 येत आहेत. 18 धाबा धावफलकावरती आहेत. धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 18 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोजेक्ट हे स्कोर सांगतो 49 बढू शकतात. 9.82च्या करंट रन रेटने धावा आल्या तर 18-1. धावफलकावरती 18-1. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते आहे. सुरेश मोहिते उजव्या एशीच्या बाहेरचा बॉल होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल इथून देखील येते. 19 धावा धावफलकावरती बनल्यात. आज रविवारचा दिवस आहे. रन डे, संडे आणि फन डे. आज रविवारच्या दिवशी देखील एक लज्जत मेजवानी आहे आयोजकांच्या माध्यमातून, आणि ज्याची खमंग मेजवानीचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आवर्जून जाऊन घेऊ शकता. 8 मिनिटं झालेत. 8 मिनिटं 36 सेकंद झालेली आहे. टीम फिल्डिंग करणारा संघ आम्ही आपलं लक्ष देतोय. 19ला 1 आहे.
2 षटकांच्या समाप्तीनंतर. 19 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक ब्रेक घेऊयात. डीजे SK साऊंड अँड इव्हेंटकडे वळूयात आणि या रायगडातील नंबर 1 डीजे मास्टर डीजे माडी कडून आपण ऐकूयात मधुर संगीत. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दादरपाडा गावचा सुपुत्र महेश पंडित डीजे माडी 19ला 1 आहेत. भावेश उल्वेकर गोलंदाजी मार्कवरती आला. विकेट हॅट्रिक त्याने घेतली तर 3,333. जर मेडन ओव्हर टाकली तर 4,444. पारितोषिक आहे दिनकर शेठ पोपडा साहेब यांच्या माध्यमातून. 19ला 1. 19 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्या. सर्वाधिक महागडा खेळाडू 31,000ची बोली. खिडूकपाडा गावाला बिलॉंग करणारा एक जेन्युअन ऑलराऊंडर खेळाडू. 7 बॉल 10 वरती सागर दरेकर. 3 बॉल 7 वरती विक्रांत शिंदे. स्ट्राईकला सागर. महत्वाचं बॅटल. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर खोला टाकला. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला होता. PTCच्या माध्यमातून थोड्याच वेळापूर्वी आपण एक लाईन पाहिली होती. त्याआधी आपण हा यॉर्कर पाहूयात. ॲक्शन रिप्ले दाखवण्यात येतं. लोअर फुलटॉस बनवण्याचा प्रयत्न केला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू पाहायला मिळाला. 19ला 1. 19 ऑन दी बोर्ड. डॉट बॉल आलाय. करंट रन रेट 8.77. पुन्हा फ्लाईट देण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय की काय. सिंगलचा प्रयत्न देखील झालाय. फेकाफेक झाली. धाव आली ती एक. व्हाईट बॉल. व्हाईट +1. राजन सोना यांना पाहिलं होतं. लाईन पहा. खरं तर या स्पर्धेची ओळख आहे. जेवण इथे आलेल्या प्रेक्षक वर्गाला दिलं जातं, खेळाडूंनाही देण्यात येतं. ही लाईन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते PTCच्या माध्यमातून. आयोजकांचं याच गोष्टीसाठी टोन मधून आपण कौतुक करतो. विजय शेठ खानावकर साहेब, हनुमंत चौधरी साहेब, दिनकरजी पोपेडा साहेब, रॉयल स्पोर्ट्स कळंबोली ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. ही जेवणाची लाईन आहे. धावलकावरती धावा बनल्यात 21. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 10 मिनिटं खर्च केलेत. भावेश उल्वेकर थोड्याशा वेळेच्या बाबतीत सहकारी असावं. 3,333. विकेट हॅट्रिकसाठी. लोअर फुलटॉस. खोला टाकलेला बॉल. क्षेत्ररक्षक दूर राहील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बाईचा हा चौकार. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली. त्या कारणासह इथून चौकार येत असताना पाहायला मिळाला. 25ला 1. TG पोपेडा कन्स्ट्रक्शन टीम बॉलिंग करते. टॉस जिंकला हॅलो किड्स प्री स्कूल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक. धावलकावरती धावा बनल्या तर 25. 1 फलंदाज बाद. जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागतील. 25ला 1 आहे. मैदानावरती विक्रांत शिंदेला आपण पाहत आहोत. स्ट्रायकर एंडला आहे. यावेळेचा बॉल उंचही गेलाय. लांब नाही. क्रिकेटमध्ये लांबीच्या रन्स मिळतात, उंचीच्या नाही. फलंदाज बोल्ड अँड कॉट विक्रांत शिंदे बाद. झाली आहे. जेवणाची लाईन लागली आहे आणि डीजे मास्टरने हा प्रश्न आवर्जून कळंबोलीकरांना विचारलाय. पाहुणे जेवलात का. 25ला 2. चला घाई करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. 11 मॅचचा शेड्यूल कंप्लीट व्हायला हवं. 11 मॅचचा शेड्यूल आहे. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जो मात्र सामना पाहायला मिळणार आहे महाका ग्रुप आणि त्याच्या अगेन्स्ट शहीद भगतसिंग. 7वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला तुम्ही पाहताय हॅलो किड्स आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतो आहे तो अर्थातच DG पोपेडा कन्स्ट्रक्शन्स. 8वी मॅच महाका ग्रुप आणि शहीद भगतसिंग. चला तयार व्हा परेश. थोडी लाईट त्या ठिकाणी चालू आहे. गाडीची लाईट बंद करा. धावलकावरती 25 आहे. 2 फलंदाज बाद.
25ला 2. 25ला 2 पाहायला मिळालेत. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश. खोलातला चेंडू पुन्हा तीच गोलंदाजी अजिंक्य कटकाळे. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्राची धाव. DRAची मागणी करण्यात आली आहे. युवराजी खानावकर यांचंही कार्य सातत्याने वाढलंय. मला वाटतं पुढच्या वर्षीचं मालकत्व दोस्ती 11 संघाचं विराट खानावकर आपल्या हातामध्ये निश्चित घेणार. 25 बनल्यात 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. या व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलाय. महाकाळ ग्रुप संपूर्ण संघ उपस्थित झाला असेल तर आपण तयारीला लागा. व्हाईट बॉल 25ला 2. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आदरणीय दिनकर पोपेडा साहेब यांना पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध मराठी उद्योजक, बांधकाम क्षेत्रातील एक अग्रेसर नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. DG कन्स्ट्रक्शन, DG पोपेडा कन्स्ट्रक्शनचे सर्वा 3333चं पारितोषिक गोलंदाजासाठी. विकेट हॅट्रिकसाठी हा बॉल कमी गतीचा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. भावेश उलवेकरची गोलंदाजी पहा. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. अचूकता, भेदकता, ॲक्शन रिप्ले, पुन्हा एकदा फ्लाईट दिली. अजिंक्य कटकाळ्याच्या बॅटला बॉल लागूच दिले नाही आहेत. लोअर फुल टॉस. यष्टांच्या पाठीमागे तुम्ही दिनेश भोईर यांना पाहताय. चांगलं कामकाज त्यांच्याही माध्यमातून होत आहे. एक्सपिरियन्स कॅम्पेन यष्टांना खेटून 26ला 2. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती धाबा आलेला नाही आहेत. राम पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला लोअर फुल टॉस होता. बॅटचा कनेक्ट झालेला नाही आहे. 2 चेंडूमध्ये एकही धाव अद्याप अजिंक्य कटकाळ्याच्या बॅटमधून आलेली नाही. या षटकामध्ये 26 धावा बनल्यात. 5 चेंडू टाकलेत अंपायर. 5च बॉल झाले या षटकातील. पृथक्करण हवं तर आम्ही पोहोचवतो. पहिला बॉल डॉट आला. दुसरा चेंडू व्हाईट +1. तिसरा बॉल चौकार आला बाईटचा, अर्थात 2 लिगल डिलिव्हरी. तिसरा बॉल विकेट मिळवली. व्हाईट बॉल आला होता. तदनंतर लगातार 2 डॉट. व्हाईट बॉलवरती DRS आला होता. अर्थात 12वा खेळाडू देखील या गोष्टीची शहानिशा करतात. सुरेश मोहिते ते त्यांनाही ठाऊक आहे की 5च बॉल झालेत. परंतु कॅप मागितल्यानंतर अंपायरने दिली तर आमचाच फायदा. 12 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झाला आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 26ला 2. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. आपण पाहत आहोत 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. शिवाच्या चेंडू या षटकातील भावेश उलवेकर 3 धावा 1 विकेट त्याने मिळवले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात गणेश वत्रे. केवळ धाव मिळाली ती 1. धाव फलकावरती बनला 27. 2 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला. एक ब्रेक घेऊयात. दिजेकडे दाब्यात एक मधुर संगीत ऐकू. $27 ऑन दी बोर्ड ॲट लॉस ऑफ 2 विकेट. बॉबी आपल्याला पाणी देऊन रिकाम्या बॉटल घेऊन त्वरित बाहेर यायचं आहे. कारण स्टॉपवॉच जास्त काळ आपण स्टॉप करू शकत नाही. 11 मॅचचं शेड्यूल आहे. महाकाळ ग्रुप आणि शहीद भगतसिंग आपण तयार राहा. नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहे. महाकाळ ग्रुप आणि शहीद भगतसिंग दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवा. फलकावरती धावा 27 बनल्यात. अजिंक्य कटकाळे 3 बॉल 1 धाव. भावेश उलवेकरने खरं तर बॅटच्या साह्याने त्याच्या अगेन्स्ट केवळ 1च धाव आली. इतर धावा या व्हाईट बॉलने जास्तीचे येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. भावेश उलवेकर गोलंदाजीमध्ये फेरबदल. आणखीन एक नन्ना मुन्ना जादूगार गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. रोशन उतेकरला इन्व्हाइट करण्यात आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. रोशन उतेकर अभि तू कुछ कर. त्यालाही चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे जी भावेश उलवेकरने केली. फलकावरती 27ला 2. भावेश उलवेकरने कालच्या दिवसामध्ये 3 धाबांचं षटक टाकलं होतं. रोशन उतेकरने
टायमर ऑन आहे पहा, जास्तीचा वेळ खर्च होतोय. तुम्ही अद्याप 13 मिनिटं घेतलेली आहेत. 13 मिनिटं 28 सेकंद. धावलकावरती 27-2. रोशन उतेकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना बाला मिळेल. कालचा दिवस चांगला राहिला त्याच्यासाठी. पहिलाच बॉल फटका बसला, चेंड हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट थोडंसं चुकलंय. अतुल बागल होते त्या ठिकाणी. धावा मिळाल्या तर 2 संघाची धावसंख्या 29. सागर दरेकर मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु सागर दरेकरला धावताना तितकीशी साथ अजिंक्य खटकाळ्याच्या माध्यमातून मिळणार का, त्याची चर्चा होऊ लागली आहे. सागर दरेकर फिजिकल फिटनेसवरती सातत्याने लक्ष देतो. एक ॲथलेटिझम त्याने नेहमी चांगलं दाखवलं. 8 बॉल 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या बाला मिळाल्यात. 4 बॉल 3 वरती अजिंक्य खटकाळे बॅटिंग करतोय. धावल कबड्डी 29. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा रोशन उतेकर. या वेळचा बॉल ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. भावेश वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येत असताना बाला मिळेल. केवळ एक धाव असताना बाला मिळते आहे. पीटीसीच्या माध्यमातून सातत्याने चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळतं, परंतु कळंबोली प्रीमियर लीग आली ना की 2 बंधूंना आपण एकाच वेळेला क्वचितच एका व्यासपीठावरती पाहतो. 30 धावा धावलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. किरण दळवी, केतन दळवी ज्यांच्या पिताश्रींचं आगमन कालच्या दिवसामध्ये आपण या व्यासपीठावरती पाहिलं होतं. 30-2. पुढचा चेंडू गोलंदाज रोशन उतेकर वरती हल्ला चढवलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, डाऊन द ग्राउंड, षटकार. रोशन कदम देखील मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा आणि गाण्याचा आस्वाद सातत्याने घेत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या साथीला मिलिंदजी पाबरेकर यांना देखील तुम्ही पाहतात. 36 मांडल्या, 2 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कमध्ये रोशन उतेकर वरती हल्ला चढवला गेलाय. कालचा दिवस त्याचा होता, आजचा दिवस त्याच्यावरती हल्ले चढवले गेले. 36-2 आहेत. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने खोला टाकला होता. ऑन ड्राय करण्याचा प्रयत्न. बॅटर अँड ऑन स्ट्रायकर एंडला सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावलकावरती धावा त्या 37. लॉस ऑफ 2 विकेट. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. स्क्रीनवरती तुम्ही हा समालोचन कक्ष, थेट प्रेक्षेपण कक्ष, डीजे कक्ष पाहतात. किरणजी दळवी यांना तुम्ही पाहताय. त्याच वेळेला योगेश वाघ, आमचे राम आपसे आहेत. त्याच वेळेला आमचा डीजे मास्टर मॅडी याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. संकेत याला तुम्ही पाहताय ऑपरेटिंग सिस्टम हेड म्हणून. यावेळेचा बॉल ऑन साईडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सीमारेषेच्या बाहेर. अजिंक्य खटकाळ्याच्या बॅटमधून षटकार. बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. ही निराशा इथे पाहायला मिळते. आदरणीय दिनकर शेठ पुबडा साहेब, षटकार आलाय, मोठा फटका आला. त्यांना चिंतेचं वातावरण इथे पाहायला मिळत आहे. दिनेजी भोईर यांचे चिरंजीव दोघेही पाहायला मिळाले होते. 6 बॉल 10 धावा. नॉट आउट अजिंक्य खटकाळे. पुढचा चेंडू गोलंदाज लोअर फुलटोच होता. ऑन साईडला केला, लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने सुरेश मोहिते. फंबल झालाय. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं भावेशच्या माध्यमातून. 2 आल्या. कालच्या दिवसामध्ये 3 धावांच्या षटक टाकणारा रोशन उतेकरने या मॅच मध्ये 18 धावा दिल्यात. धावलकावरती 45. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या षटक येणं बाकी आहे. चला मी लक्ष वेधतोय परेश, आणि अगदी त्याच वेळेला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल शहीद भगतसिंग. दोन्ही कॅप्टन एकत्रित देत आहेत. चला अभिनंदन आहे. या डीजेकडे वयात संगीत ऐकू.
दोन कॅप्टन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. खरं तर अनाऊन्समेंट करूच नये असं दोघांनी आवर्जून सांगितलं. वेळेला महत्त्व दिलं आहे. परेश खडकेला तुम्ही पाहताय फर्स्ट हाफ सेंचुरी त्याच्या बॅटमधून 6व्या पर्वामध्ये आली. पहिली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा सचिन खारबार तो देखील तुम्हाला पाहायला मिळाला एकाच वेळेला स्क्रीनवरती. बॉल चॉईस करून घ्या परेश आणि सचिन. 45 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी आहे. बॉल चॉईस कर केलो. शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी आहे. बॉबीशी संपर्क साधा. बॉबी के साथ 45ला 2. शेवटचा षटक. पहिलाच बॉल खोलवा टप्प्याचा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळेल. प्रणय पोपेटा यांना तुम्ही पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाल्यात. प्रणय पोपेटा वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळालं होतं त्या ठिकाणी. संघाची धावसंख्या 46. 2 फलंदाज बाद. भावेश सुलभेकरचं हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे. धावलकावरती 46 बनल्यात. या षटकामध्ये धावा इम्पॉर्टंट आहेत. ते येऊ लागल्यात का ही पाहणं गरजेचं आहे. 5 धावा 1 विकेट भावेश सुलभेकरने ज्या मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खर्च केल्यात अद्याप. खोलातला चेंडू बॉल बॅक टू द ड्राईव्ह. व्हॉट अ ग्रेट कॅच. धक्का क्रमांक महत्वाचा. अजिंक्य कटकाळे बाद. थँक्यू डीजे मास्टर. दिनकर शेठ पोपेटा साहेबांना हे गीत आवडलं. कोणी सांगितलं नाही या डीजे मास्टरला नाही कोणी गीत दिलंय आणि म्हणून की काय हा डीजे मॅडी या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नंबर 1 डीजे मास्टर आहे. 46 बनल्या. 3 फलंदाज बाद झाले. शेवटचा षटक विकेट आली आहे. सागर दरेकर 11 बॉल 18 धावा नॉट आउट बॅटिंग करतोय. चला थोडीशी घाई व्हायला हवी. थोडी घाई होऊ द्या. चला वेळ जास्तीचा खर्च केला जातोय. पुढच्या मॅचचा टॉस बाकी आहे. मॅच नंबर 7 चालू आहे. अजूनही 4 मॅचेस बाकी राहिले. राम आसबे एक चांगले उत्तम स्कोरर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय. ॲज अ नीडल ॲज अ शार्पर सुईच्या टोकासारखी तीक्ष्ण नजर आहे आमच्या गुणलेखकाची. 46ला 3 नवीन बॅटर मैदानावरती अनिकेत भगत बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झाल्यात. 46ला 3 आहे. 5वं षटक प्रगतीपदावरती भावेश सुलभेकर 2 विकेट. फ्लाईट दिली आहे. क्षेत्ररक्षक दूर राहील. चेंडूपर्यंत पोहोचू शकले नव्हते परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फेकीपा सुरेश मोहिते त्याच्या वजनावरती जाऊ नका. वजनदार खेळाडू आहे परंतु मॅचमध्ये देखील तितकंसं चांगलं वजन तो टाकतोय. ॲक्शन रिप्ले बा चांगला सुख पाहायला मिळाला. अंकितच्या बॅटमधून त्याहूनही अधिक चांगलं क्षेत्ररक्षण सुरेश मोहितेचं झालं. बॉलवरती वेगाने गेला. कलेक्शन चांगलं केलं आणि फेकी ऑन द स्टंप. धावलकावरती धावा एकेरीच्या मदतीने वधारते. 47. शेवटचं षटक. खोलातला बॉल होता. बॅट आणि पायाच्या मधोमध होता. प्रणय पोपेटा दूर राहिले. इथे बॉलला त्यांनी अडवलंय. प्रयत्न चांगले होत आहेत. धावा मिळाल्या ते इथूनही 2. संघाची धावसंख्या 49 धावा धावलकावरती आहेत. सागर दरेकर 12 बॉल 20. 1 बॉल 1 वरती अनिकेत भगत बॅटिंग करतायत. भव्य दिव्य प्रशस्त क्रीडांगण. भव्य दिव्य व्यासपीठ. समालोचन कक्ष वेगळा बनवण्यात आला आहे. डीजे कक्ष वेगळा आहे. लाईव्ह टीमला जागा देण्यात आली आहे. पुढचा बॉल. बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय बॉल. धाव मिळणार नाही आणि त्यासाठी विशेष करून आपण कौतुक करायला हवं ना ते आमचे विजे मंडप डेकोरेटर्स जितूबाई. त्या फलकावरती 49 आहे. 3 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी राहिलाय. शेवटचा 1 चेंडू येणं शेष. फटका येईल का विशेष. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक रोशन उत्तेकर दूर राहिला. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न 2 आल्यात. तिहेरीचा प्रयत्न होईल. 3री धाव महागात पडेल. 2 आल्या. 51 बनल्यात. 52 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. हॅलो किड्स प्री स्कूल या टीमने बनवल्या. 51
52चं टार्गेट. या डीजेकडे जाऊयात, एक संगीत ऐकू आणि संगीताच्या पलीकडे करूया टॉस. बहस नाणेफेकीचा कौल. टॉस होत असताना पाहायला मिळतो आहे. नानाशेठ खडके साहेब, टेल इज अ कॉल. हेड आला, टॉस इथे जिंकला शहीद भगतसिंग या टीमने. साहेब आपले आभार, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. धन्यवाद. शहीद भगतसिंग टीमने टॉस जिंकलाय. परेशच्या बाबाने टॉस उडवला, परंतु परेश टॉस हरला. क्या करना चाहोगे? टॉस कितना इंपॉर्टेंट है और अब आगे का डिसीजन क्या है? बैटिंग करेंगे। पॉइंट्स टेबल की सिचुएशन क्या लग रही है? कितना इंपॉर्टेंट है ये मैच आपके लिए? मैच तो इम्पोर्टेंट है, जीतने की कोशिश करेंगे। जीत हासिल करना बेहद ही इंपॉर्टेंट रहेगा आपके लिए. कुछ चेंजेस है इस टीम में, और बैटिंग का रीजन क्या है? बैटिंग लेने का कारण क्या है? हमारी बॉलिंग अच्छी है, इस वजह से डिफेंड कर सकते हैं। बॉलरों पे ज़्यादा विश्वास है। चेस करना थोड़ा सा डिफिकल्ट जा रहा है लग रहा है आपको, और कलंबोली में ये अच्छा मुकाबला देखना मिलेगा. परेश, तुझ्यासाठी खरं तर ही प्रीमियर लीग आणि हे 6वं पर्व चांगलं जात आहे. फिजिकली तितकासा स्ट्रॉंग नाही राहिला, परंतु मेंटली तो स्ट्रॉंग आहेस. काय म्हणशील, आजच्या दिवसात पहिली मॅच तू खेळतोयस, तू टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची आहे, कितपत बनवण्याचा प्रयत्न राहील? अर्थात क्षेत्ररक्षणच तुम्हाला करायचं आहे. कितपत रोखण्याचा प्रयत्न राहील अपोनंट टीमला? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी अर्थात किती? असं टार्गेट सेट नाही होऊ शकत सर, कारण की टार्गेट सांगितलं त्याच्या जास्त झाला तो मग प्रॉब्लेम होतो. परेची बॅट बोलती, अर्धे शतक तुझ्या बॅटमधून आलं, परफॉर्मन्स चांगला झाला आहे, दुसऱ्या मॅचमध्ये रन्स आले. या मॅचमध्ये तो परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळेल का पुन्हा एकदा? 100%. परेश, काय चेंजेस केलेत का संघामध्ये? नाही, सेम टीम. सेम टीम घेऊन खेळतोय. प्रीमियर लीगला किती एन्जॉय केलं, या पर्वाला किती एन्जॉय केलं? सातत्याने धाबा तुझ्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. खूप एन्जॉय केलं. चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. परेश फारसा कमी बोलतो. न्यूज पाउंडी टॉस बॉक्स सेंटर, शहीद भगत सिंग विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू. एक विशेष सन्मानाकडे पण वळतो आहोत. या व्यासपीठावरती विशेष सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय किशोर शेठ कानावकर साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते नानाशेठ खडके साहेब यांचा एक विशेष सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. अतिथी देवो भव उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. किशोर शेठ खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते नानाशेठ खडके साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. खरं तर ज्यांनी परेश खडकेसारखा चिरंजीव दिला आणि ज्यांचा एक बॅट या कळंबोली विभागामध्ये आणि रोडपाली गावासाठी सातत्याने बोलतीये, तेच अर्थात परेशचे पिताश्री, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. धन्यवाद आदरणीय नानाशेठ खडके साहेब आणि आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेब. या मॅचकडे वळूयात. सामन्याला सुरुवात होते.
5 धावा धावलकावरती आहेत. 5 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती सागर दरेकरला आपण पाहतोय. सुरेश मोहिते आणि प्रणय पोपेटा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट आहे या सामन्यामध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं पाहायला मिळतं ते अर्थातच 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. टायमर ऑन आहे याच्याकडे लक्ष वेधूया. थोडीशी घाई होत्यात. अक्षय भुसाऱ्याने विकेट हॅट्रिक मिळवली या स्पर्धेमध्ये. या वेळेचा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पाच धावा धावलकावरती आहेत. 5 धावा धावलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणयला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. यावेळेला हमॅट केला एक्सा कव्हरला. डीप एक्सा कव्हर बाउंड्रीलाईनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट. रन मिळतात. बिगाने 2 धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 बनली आहे. एक विशेष करून आजच्या दिवसामध्ये शेवटची अनाउन्समेंट आहे. एक गाडी नंबर आहे 3481 युंडायची येल्लो प्लेट टुरिस्ट असणारी ही गाडी आहे जी गेटच्या समोर आहे. आज हे घडलंय. उद्या जास्तीचे पाहुणे येणार आहेत. गाड्या कृपा करून गेटच्या समोर लावू नका. धावलकावरती 8 आहेत. मला वाटतं सकाळपासून ही अनाउन्समेंट आपण करतोय. उद्या जास्तीचे पाहुणे मंडळी इथे येणार त्या कारणास्तव कृपा करून या गोष्टीची जाणीव ठेवा. 8-0 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 बॉल 44ची गरज. आस्किंग रन रेट 11 वरती जाऊन पोहोचलाय. या पण डीजेकडे वळतो आहोत. एक मधुर गीत ऐकूयात. येणारे 24 बॉल 44ची गरज. आठ धावा धावलकावरती आहेत. विराज खानावकर माझ्यासोबत आहे. खरं तर एक उद्योन्मुख खेळाडू आहे. लेदर बॉल चांगला खेळतो. त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं संघ बांधणी देखील त्यांनी केलेली पाहायला मिळाली. विराज काय म्हणशील एकंदरीत ज्या पद्धतीने तू संघ बांधला कुठेतरी ज्या पॉईंट्स टेबलमध्ये तुला जे खेळाडू हवे होते ते तुला मिळाले का? हो नक्कीच. जे खेळाडू तुला हवे होते ते तुला मिळाले असं तुझं म्हणणं आहे. परंतु कुठे चुकतंय अजूनही गाडी कुठेतरी अडकळते का दोस्ती 11 टीमची? पुढे कसं पाहतोय संघाकडे? उद्या आमची लास्ट मॅच आहे. उद्या जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करेन. विराज खरं तर या वर्षीच्या मी आज सातत्याने या गोष्टीकडे लक्ष वेधला की स्वतः बाबा हे जिथे आयोजनाच्या भूमिकेमध्ये असतात दोस्ती 11 हा संघ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नेहमी त्यांचा राहतो. आडवा बाटणे घेणारा प्रयत्न. लिडिंग एज घेतली. पाठीमागे चालला बॉल. सिंगल येत असताना बाला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अजय रावते आल्यात. विराजशी मी चर्चा करतो. विराज मला असं कुठेतरी वाटतं ना की बाबांनी कदापि बायसपणा दाखवला नाही. आपला दोस्ती 11 संघ आहे. आपणच आपल्या आयोजनामध्ये स्पर्धा जिंकावी असा हेतू कदापि नसतो. दोस्ती 11चा खेमा तुम्ही पाहिलात तितकीशी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप नसते. पुढच्या वर्षी मला असं माझं वैयक्तिक मत आहे की विराजने संघ घ्यावा. विराजने संघाची जिथे संघ बांधणी करावी. पुढच्या वर्षी तुझी तयारी राहील का संघाला बांधील की जपण्यामध्ये आणि संघाचं मालकत्व स्वीकारण्यामध्ये? मालक पप्पाच राहतील. संघाची बांधणी करू शकतो चांगले पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी विराज तर निश्चित म्हणतोय की मी संघाची बांधणी करण्यासाठी मी तयार आहे. किंवा जबाबदारी घ्यायला तो तयार आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते. इथे पंचाकडे DRAची मागणी करण्यात आली. अक्षय सरोदे या पण त्यांना पुन्हा एकदा जॉईन करतो आहोत. लवकर बोल लवकर. काय प्रकार आहे? विषय काय? नऊ धावा धावलकावरती आहेत. 9 धावा धावलकावरती. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पहा. कोलातला बॉल होता. तिथे मात्र मिड ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात. पैकी विश्वाच्या माध्यमातून झाली. डायरेक्ट हिट लागला आणि इथे माघारी परतावं लागतं कर्णधाराला. सुरेश मोहिते बाद.
हा फलकावरती 9 बनल्यात, एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आहे. पहा खरं तर मला याही गोष्टीची ज्याच्या विराशी करायची आहे ना, ही क्रिकेटला जेवढं प्राधान्य बाबांनी दिलं आहे तेवढं तुझ्या माध्यमातून प्राधान्य आम्हाला पाहायला मिळेल का? कारण येणाऱ्या ज्या आगामी कालावधीतील स्पर्धा आहेत, किंवा KPL आहे, अनेक स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातात. विजय शेठ साहेब सातत्याने आपण पाहिलं तर समाजकारण हे जास्तीचं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मला तर असं वाटतं ना की 90% समाजकारण आणि 10% कुठेतरी राजकारण ज्यांच्या माध्यमातून केलं जातं, त्यांच्या पावलावरती पाऊल विराज किती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे एकदा आगामी कालावधीमध्ये, हा प्रश्न असेल माझ्याकडून तुझ्यासाठी. क्रिकेट की राजकारण? संतोषजी खरात साहेब यांचं विशेष करून आम्ही कौतुक करू. खरं तर स्वतःची कॅटरर्स देखील आहे त्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज पाहायला मिळतं. परंतु आज खवई आजचे कुक आम्ही विश्वाजी पाटील साहेब यांचे विशेष करून आभारी आहोत. यावेळेचा चेंडू खोला टाकला होता, लॉंग ऑफला केला, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येत असताना पाहायला मिळते. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय, 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. हे जेवण तुम्ही उत्तमरित्या आणि चविष्कर रुचकर जेवण जे जेवताय त्याचं संपूर्ण श्रेय हे आमचे विश्वाजी पाटील साहेब अर्थात बाळादादांना जातं. रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीसाठी ज्यांनी सातत्याने मोलाचा वाटा उचलला आहे आणि रुचकर आणि चविष्ट जेवण तुम्ही आज खमंग मटणाची सोय करण्यात आली आहे, मग ते आणण्यापासून बनवण्यापासून संपूर्ण श्रेय एकाच व्यक्तिमत्वाला जातं. त्यावेळेचा बॉल इथे कॅच ड्रॉप होतीये, झेल बनलेला नाही आहे. मागील 2 बॉलवरती 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. त्या फलकावरती धाबा बनल्यात ते इथे मात्र आपण पाहिला एकंदरीत स्कोरकार्डवरती धाबा पाहायला मिळतात. 11 झाल्यात, एक फलंदाज बाद. मी विश्वाजी पाटील साहेब यांच्याशी चर्चा करू इच्छितो. स्क्रीनवरती तुम्ही सध्या तगडीला आपण पाहत आहोत बॅटर पाहायला मिळतो, तो अर्थात अजिंक्य कटकाळ्याला तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. त्या फलकावरती 11ला 1 आहे. विश्वाजी पाटील यांच्याशी चर्चा करूयात. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे अजय रावते, 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पुढचा चेंडू त्यावेळेला वेगाने यष्टीरक्षकाचा भेद अपील करण्यात आली आहे. फलंदाज बाद. प्रणय पोपेटा आणखीन धक्का, 11ला दुसरा फलंदाज बाद. योगदान सर्वाधिक महत्त्वाचं राहतं या प्रीमियर लीग बद्दल आणि इथे असणाऱ्या प्रत्येक तुमच्या सोबतीचे साथीदार हे जीवन बनवण्यापर्यंतचं जे काय तुम्ही कार्यक्रम करता त्याबद्दल एकंदरीत काय म्हणाल? हॅलो, प्रीमियर लीगबद्दल सर बोलायचं झालं तर अतिशय चांगली संकल्पना आमचे लाडके नगरसेवक विजयशेठ खानावकर यांच्या माध्यमातून इथे राबवली गेली आहे. आत्ताचं हे 6वं पर्व आहे. आणि जेवणाबद्दल जर बोलायचं झालं तर मला एकट्याला याचं श्रेय तुम्ही देऊ नका, कारण माझ्या मागे पण भरपूर जणं आहेत. अजित नाळे असतील, सुहास नाळे असतील, त्याच्यानंतर पंढरी असेल, बरीचशी मंडळी, मग तानाजी असेल, बरीचशी मंडळी माझ्यासोबत असते. त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज हे सर्व कार्य जे आहे ते सफल झालेलं आहे सर. विश्वाजी पाटील साहेब, मला तर वाटतं जेवण बनवण्यामध्ये अजित नाळेचं नाव घ्यायला नको, कारण अजित नाळे जेवण वाढण्यासाठी त्यांना आपण सातत्याने पाहतो. आणखीन मी तुमच्या सातत्याने या प्रश्न विचारेन की ही जी काही नवनवीन पदार्थ मग प्रत्येक दिवशी तुम्ही कसं ठरवता की आज हा पदार्थ असायला हवा, उद्या हा पदार्थ आपण द्यायचा आहे, याची तयारी 1 वर्ष आधी होते की स्पर्धा येताना होते? नाही, असं काही नाही आहे सर. खरं तर ज्या दिवशी आपण नॉनव्हेजचे जे दिवस असतात त्या दिवशी आपण नॉनव्हेज बनवतो आणि ज्या दिवशी व्हेज असतो त्या दिवशी आपण व्हेज बनवतो सर. विश्वाजी पाटील साहेब, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न राहील. 12ला 2 आहेत, धाबा तितक्याच्या आलेल्या नाही आहेत. 17 बॉल आणि 40ची गरज आहे. खरं तर या गोष्टीचं मी लक्ष देतोय की पहा ना, अनेक स्पर्धा येतात जिथे चिकन मिळतं, जिथे डाळ भात मिळते, परंतु कळंबोली प्रीमियर लीगमध्ये मटणाची खमंग मेजवानी ही सातत्याने पाहायला मिळते आणि इथे आलेल्या सर्वांसाठी असते.
किती मोठं योगदान द्यावं लागतं यासाठी आणि किती मोठी तयारी करावी लागते यासाठी? ह्याच्यासाठी सर तुम्हाला एक सांगेन मी आवर्जून की भाईचा फक्त शब्द असतो. जे आपले रॉयल मॅन आहेत विजय शेठ खानावकर यांची फक्त आम्हाला ऑर्डर असते की असं झालंच पाहिजे. आज मी माझंच नाही सांगत, जेवढे पण आमचे रॉयलचे प्लेयर असतील, जेवढे रॉयलचे सपोर्टर असतील, भाईने फक्त जर एक आवाज दिला की नाही हे असंच व्हायला पाहिजे तर ते तसंच होणार सर. क्या बात आहे. विजय शेठ खानावकर साहेब यांच्या शब्दाच्या खातीर जे काही होतं इथे जे काही नियोजन केलं जातं ते सातत्याने होत असताना पाहायला मिळालं आहे. हा ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. धावल कबड्डी धावा बनल्या त्या 13, एकंदरीत फलंदाज बाद झाले 3. 13ला 3 आहेत. 3-13 DJ पोपेडा कन्स्ट्रक्शनच्या टीमचे झाल्यात. संघाची बांधिलकी गेले अनेक वर्ष रॉयल स्पोर्ट्स कळंबोली पाहायला मिळाला. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतो. पनवेल प्रीमियर लीगमध्ये ज्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिला संघाचा, आज तागे त्या संघाच्या पाठीमागे तुम्ही एक बॅकबोन म्हणून राहिलात. संघासाठी आदरणीय किशोरचेट खानावकर साहेब यांचंही मोठं मुलाचं सहकार्य राहिलं. खेळाडूंना एकत्रित बांधण्यामध्ये जे काही कठीण परिश्रम तुम्हाला पाहायला मिळाले, आता हल्लीच्या खेळाडूंना तितकंसं बांधण्यामध्ये लागतायत का? यामधला तफावत तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं सर तर एखादा पनवेल प्रीमियर लीग असेल किंवा रायगड प्रीमियर लीग असेल, आज रॉयल संघाने तिसऱ्यांदा म्हणजे 3 वेळा पनवेल प्रीमियर लीगचा विजेतेपद पटकावलं आहे. त्याचं सर्व श्रेय मी सर्वप्रथम भाईला देईन आणि त्याच्यानंतर मी केलेली मेहनत, माझ्यानंतर मग जे आमच्या जे संघामध्ये जे खेळाडू होते त्यांनी केलेली मेहनत, याचं सर्व श्रेय मी त्या खेळाडूंना देईन सर. धावपलकावरती धाबा 13 आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. षटक सागर दरेकरचं पाहायला मिळत आहे. 4 बॉल त्याने हाताळलेत. या षटकामध्ये अद्याप 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. चर्चा चालू आहे विश्वाजी पाटील साहेब यांच्यासोबत. खरं तर 2 धावा त्याच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. 13ला 3 बाद झाल्यात. धाबा आता उघड झाल्यात. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स झाले. लॉंग ऑनला केला क्षेत्ररक्षक सौदीला आपण पाहतोय. 17,000 या खेळाडूला पाहिल्यानंतर मला डोळ्यासमोर येतात. विश्वाजी पाटील साहेब, खरं तर आपण म्हणतो ना हल्लीच्या खेळाडूंना मेसेज करावे लागतात, फोन कॉल करावे लागतात. रॉयलचे जे जुने खेळाडू होते ज्यांना एकत्रित बोलवण्यासाठी, संघाला एंट्री खेळण्यासाठी अनेक ठिकाणी तुम्ही संघ खेळवलात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण त्यावेळेचे खेळाडू आणि आत्ताचे खेळाडू, तुम्हाला काय वाटतं की जर का संघ बांधायचं, मॅनेजमेंट करायचं आहे तर किती अडचणी येतात हल्लीच्या खेळाडूंच्या बाबतीत? अडचणी सर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, परंतु जर आपण पहिल्यांचा जर विचार केला, ज्यावेळेस रॉयल संघ जो रायगड ओपनमध्ये जेव्हा आम्ही खेळायचो, म्हणजे आमचा संघ खेळायचा, तेव्हा पण आम्ही भरपूर सर मशागत केली आहे, भरपूर कष्ट केलेत, भरपूर परिश्रम केलेत. कारण रायगडवरती जर संघ खेळवायचा असेल तर मग महाडमधले काही खेळाडू होते, काही पनवेलचे होते. आमच्या जर विचार केला तर विजय साहेबांनी आपले जे ग्रामीणचे खेळाडू होते त्यांना घेऊन एक रायगडसाठी संघ तयार केला होता. आणि त्याच्यामध्ये महाडचे काही, मग योगेश पेनकर असेल, आकाश तारेकर, मन्नी, असे बरेचसे खेळाडू, प्रशांत खानावकर असतील, बरेचसे खेळाडू ज्यांना उजेडामध्ये आणलं, उजेडामध्ये आणायचं काम कोणी केलं तर ते मी त्याचं पूर्ण श्रेय विजय शेठ खानावकर यांना देईन. होय, निश्चित. आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. 12 बॉल 37 गरज आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. मॅचमध्ये जास्तीचं काही वाटत नाही आहे. त्यामुळे आपण विराज आणि त्याच वेळेला पाहायला मिळतात विश्वाजी पाटील साहेब यांच्याशी चर्चा करतोय. अभिजित बोरकर जो सध्या त्या घडीला रॉयलचा खेळाडू होता, जो आता आपल्यामध्ये नाही आहे, दुर्भाग्यवश एका नशेच्या आहारी तो गेला आणि त्यामुळे आज त्याचं आयु कमी झाली असंच म्हणता येईल. युवा खेळाडूंना तुमच्या माध्यमातून काय संदेश आहे का की आता येणाऱ्या पिढीने काय करायला हवं आणि कुठे कल तुमचा असायला हवा? 12 बॉल 37 गरज आहे. ज्या प्रकारे सर आपण प्रश्न छेडलात अभि बोरकरचा, माझ्या फार जवळचा होता. आता खरं सांगायचं तर माझं मन पण एकदम भावूक झालं आहे. त्याचा नंबर, त्याच्याशी सातत्याने, जरी रायगड बंद झाली होती क्रिकेट, परंतु अभि आणि माझं दोघांचं संभाषण नेहमी व्हायचं. अभि एक असा गोलंदाज होता की त्याच्याकडे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज होता, परंतु त्याच्याकडे अशी क्षमता होती सर. त्यावेळेस यूट्यूब किंवा हे जे सोशल मीडियात फार कमी होतं. जर ते असतं तर आताच्या युवा पिढीला त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली असती. असा तो एक गोलंदाज होता ना की त्याच्यामध्ये खरोखर एखादा, आपण म्हणतो ना की एखादा जर लेफ्टी बॅट्समन समोर असेल तर लेफ्टी बॉलर त्याला बॉलिंग करू शकत नाही, परंतु अभि बोरकरचं एक वैशिष्ट्य होतं
की कोणताही खेळाडू त्याच्यासमोर उभा करा, त्याला तो थांबवणार म्हणजे थांबवणारच. असा हा जबरदस्त खेळाडू आणि अगदी मन मिलावू आणि अगदी एकदम प्रेमळ स्वभावाचा माणूस. अभि बोरकर आज आपल्यामध्ये नाही आहे. 12ला सदतीची गरज आहे या सामन्यामध्ये. गोलंदाजीमध्ये फेरबदल. विश्वनाथ आलाय. पहिलाच बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. भावेश उलवेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडू मैदानाच्या बाहेर. चौकार. घेऊ 19ला 3 आहेत. अभि बोरकरचा मी उल्लेख केला होता. खरं तर अलिबागला बिलॉंग करणारा आणि जोगेश्वरीला, मुळात मुंबईच्या जोगेश्वरीला वास्तव्यास असणारा, खोलवर टप्प्याच्या गोलंदाजीसाठी जाणारा आकाश तारेकरने जसबीरच्या इंटरव्ह्यूमध्ये आवर्जून या खेळाडूचा उल्लेख केला होता. क्रिकेटमध्ये मला कोणता असा गोलंदाज अवघड गेला नाही, परंतु माझ्याच टीमचा रॉयल्सला खेळणारा अभि बोरकरला बॅटिंग करणं ही सोपी गोष्ट नव्हती. तो अभि बोरकर आज आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याच्याबद्दलच विश्वाजी पाटील यांनी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला. 19ला 3 आहेत. 33ची गरज. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. मी पाहिलेला मुंबापुरीचा बलवान आणि बलशाली असा गोलंदाज अनिकेत सानप त्याच्या तालमीत घडला. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल लॅटकट करण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड. आणखीन धक्का. चौथा फलंदाज. 19ला 4 बाद. एकोणीसला 4 फलंदाज बाद झाल्यात. दिनेश भोईर आणि आता मात्र विराट पोपेटा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विश्वनाथ आला आणि विश्वनाथने विकेट घेऊन गेलाय. सामना जर का इथे प्री स्कूल या संघाला, अर्थात आपण पाहिलं तर हॅलो किड्स प्री स्कूल या टीमला मच निडेड विन होती. त्या सामन्यामध्ये जर का त्यांनी पराभूतीच्या यदा कदाचित छायाखाली गेले तर गाडी नंबर 17-52. 19ला 4. आडव्या बॅटनं ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना बाला मिळेल. सागर दरेकर त्या ठिकाणी तैनात. एक आली. 9 बॉल 32ची गरज. 9 चेंडू आणि 32 धावा. आणि म्हणून की काय हॅलो किड्स प्री स्कूल या संघाचा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांनी केलेलं पाहायला मिळालंय. 2 संघ स्पर्धेच्या बाहेर फेकले गेलेत. जर्मन LIG आणि DDSR ग्रुप. कोलातला बॉल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप. झेल कॅरी झाला परंतु त्याला साईड झाला नाही. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. विक्रांत शिंदे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. बॉल कॅरी जरूर झाला परंतु साईड होणं अवघड बनलं होतं त्या ठिकाणी. सिंगल आली. 21ला 4. उद्याचं भविष्य रॉयल कळंबोलीचं. विराट देखील आमच्यासोबत. विराजलाही आम्ही चर्चा करताना पाहिलं. 2 फुलटोज. यावेळेला वेस्ट साईड जास्तीची आहे का त्याची शहानिशा होतीये. नो बॉल तर दिलाय. सिंगल येईल. 2 धावा. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडेल. DRAची मागणी करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. धाव फलकावरती 23. ला 4 आहेत. बॉल एक्झॅक्टली कुठून. नो बॉल. फिल्डिंग टीम आता मात्र आपला DRS गमावलेला आहे. ॲक्शन रिप्ले स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता. हा फुलटॉस बॉल वरच्याच बाजूला पाहायला मिळाला आणि भरतीच होता. त्या कारणास्तव हा नो बॉल घोषित करण्यात आला. विराटला एक अपॉर्च्युनिटी होती मोठी आणि ती त्याने मिस केली आहे. फ्रीहिटच्या बॉलवरती मोठी फटकेबाजी करायचीच असते आणि ती झालेली नाही आहे. राजन सोना बैटिंग पे कब आएंगे. पुढचा बॉल खोलातला होता. इथे मात्र लॉंग ऑफला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात येत आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट.
परंतु अगदी त्याच वेळेला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षकाला झालं तर झालं काय, बॅकअप देण्यात आलं होतं. 12वा खेळाडू होता मागील मॅचमध्ये, दिनेश चव्हाण होते. त्याची धडपड चांगली चालू आहे. दिनेश चव्हाण, त्याला अनेक वेळेला फरदीन काझी म्हणून ओळख मिळते, परंतु हा फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये अचानकच पडला. 25ला 4. लोड फुलटोत होता, ऑन साईडला केला, डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल येते, दुहेरीचा प्रयत्न झाला, सेकंड रन कंप्लीट. 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने 27 बनल्या. येणारे 6 बॉल 25 ची गरज. 6 चेंडू आणि 25 धावा. सहा बॉल आणि विजयासाठी 25 ची आवश्यकता राहिली आहे. 6 चेंडू आणि 25 ची गरज. सत्तावीसला 4. बॉबीला आपण पाहिलं. खरं तर बॉबी आणि अक्षय सरोदे यांच्या मैत्रीच्या शपथा आजही कळंबोलीमध्ये खाल्ल्या जातात, परंतु काल बॉबीने झेल घेतला अक्षय सरोदेचा आणि बॉल आपटला का, हा प्रश्नचिन्ह उद्भवतो. धावफलकावरती 27 होत्या. 4 फलंदाज बाद. मैत्रीचं नातं आता थोडंसं दुरावलं जात आहे, परंतु हे काही दिवसांपुरतंच आहे. अक्षय सरोदे तर एक उत्तम खेळाडू आणि एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. 27ला 4. 6 बॉल 25 ची गरज. 6 चेंडू 25 धावा. डाऊन ग्राउंड केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मिळेल. विश्वास त्या ठिकाणी पाहायला मिळाले. ला 4 आहेत. 28ला 4 फलंदाज बाद पाहायला मिळालेत. या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष वेधूयात. ही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, सर्वांचं लक्ष वेधेन मी. हा बॉल होऊ द्या, तदनंतर आपण अनाउन्समेंट करूयात. विक्रांत, उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन राहिला, वाईट बॉल आहे. या कळंबोली प्रीमियर लीगमध्ये कोणताही खेळाडू जर का मॅच फिक्सिंग करताना आढळला आणि ते जर का निष्पन्न झालं, होय तो खेळाडू त्याच्यामध्ये त्याने मॅच फिक्सिंग केली होती, मग कॅच सोडायला सांगितली तर सोडलीच, असं जर का कोणी केलं तर आजीवन बंदी करण्यात येईल. स्पर्धे आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना येते. लोअर फुल टॉस, दिनेश भोईर, पुराना चावल, षटकार. मिळालाय दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. ही अनाउन्समेंट करण्याचं सर्वाधिक मोठं कारण हे आहे ना की सामने जे आहेत ना आता एकामध्ये डिपेंड आहेत. तू हारलास तर मी जिंकेन, मी पुढे जाईन, मी जिंकलो तर तू पुढे जाशील, याची कारणं अशी आहेत. त्या कारणास्तव या गोष्टी आम्ही अनाउन्समेंट करतो आहोत. कोणताही संघ आढळला तर त्यामध्ये आपल्याला आपण पेनल्टीज पात्र राहाल. पेनल्टी अर्थात आजीवन बंदी. 2 मिनिटाचा वेळ बाकी आणि आपल्याला 2 मिनिटांमध्ये 4 बॉल टाकायचे आहेत. सागर दरेकर, आम्ही आपलं लक्ष वेधू. आणखीन एक दिनेश भोईर, लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मार रहा है. दिनेश भोईर से चिरंजीव नाचतायत आणि ते म्हणत असतील पापा मार रहे. आज धोनी मार रहा है नहीं, पापा मार रहा है. 3 बॉल 11 ची गरज. 3 चेंडू 11 धावा. मॅच रंगात आली आहे. सामना बनला. 3 बॉल 11 ची आवश्यकता. 2 बॉल 2 षटकार आल्यात.
3 चेंडू 11 धावा. पहा, खरं तर हलक्यात घेतलं नसतं या सामन्याला तर चित्र वेगळं होतं. ज्या दर्जाचा परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. 3 चेंडू आणि 11, 41ला 4. 3 बॉल 11. 3 चेंडू आणि 11ची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये विक्रांत शिंदे. 3 बॉलमध्ये 14 धावा त्यांनी खर्च केल्यात. विजयासाठी 3 बॉल 11ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला दिनेश भोईर 8 बॉल 18 वरती नॉट आउट बॅटिंग करतायत. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. 1 मिनिटामध्ये 3 बॉल टाकायचे आहेत, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये घेतला जाईल. यावेळेला लॉंग ऑफला केला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. येणारे आता मात्र पुढे 2 बॉल राहिले. 2 बॉल आणि विजयासाठी 10ची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. बेचाळीसला 2 आहेत. शेवटचा मिनिट आहे आणि पंच आम्ही आपलं लक्ष वेधू की एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्या. 25 मिनिटाचा अवधी उलटलाय. 25 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ खर्च केलाय तुम्ही सागर दरेकर. एक प्लेयर 30 सर्कलमध्ये घ्यावाच लागेल. 12व्या खेळाडूला दाखवा स्टॉपवॉच. 2 बॉल बाकी आहेत. एक प्लेयर 30 सर्कलमध्ये येऊ द्यात. मला वाटतं सागर दरेकर बरोबर 2 वेळा झाले. सागर दरेकर बरोबर सोबतच 2 वेळाला झालंय. 2 बॉल 10. 2 चेंडू 10ची गरज. खोलातला चेंडू इथून डॉट येईल. 1 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 10ची आवश्यकता. 1 चेंडू 10. 1 चेंडू आणि 10ची गरज. शेवटचा बॉल येणं शेष. फटका कितपत विशेष येतो ना त्याची चर्चा होऊ लागली आहे. विराट स्ट्रायकर इनला 4 बॉल 3 नॉट आउट. यावेळेला फटका बसला. सागर दरेकर चेंडूच्या खाली येईल. झेल टिपला गेला. मॅच जिंकली ती अर्थात हॅलो किड्स प्री स्कूल या टीमने. 9 धाब्याने हा सामना जिंकला. नऊ धाब्याने हा सामना इथे जिंकला गेलाय. 2 षटक हाताळले गोलंदाज सागर दरेकर. 22 धावांची खेळी त्याने साकारली. 2 षटकामध्ये 11 धावा आणि विकेट मात्र त्याने मिळू शकला नाही. परंतु मॅन ऑफ द मॅच या पण त्याला इन्व्हाइट करतो आहोत. 22 धावा उपयुक्त खेळी. या पण या मॅचकडे वळूयात. चला